नमस्कार, मी निलेश जगताप या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत आहे। संपूर्ण शिरूर तालुक्यामध्ये अतिशय भव्य दिव्य अशी मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा जी होत असते त्या यात्रेचं नाव म्हणजे धामारी यात्रा ही आता जवळ झालेली आहे। या ठिकाणी चांगल्या पद्धतीची यात्रेचं स्वरूप या ठिकाणी चालू आहे। घाटाचं काम असेल, मंदिराची रोषणाई असेल, अशी विविध पद्धतीने यात्रेचं एक पूर्ण तयारी या ठिकाणी चालू आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार गटाचे कार्यकर्ते शहाजीराव डफळे त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार। काय सांगसान आपण यात्रेसंदर्भात? सालाबादप्रमाणे पुणे जिल्ह्यातील एक नंबरची यात्रा आहे, धामारी गावची असते। यात्रेचा शुभारंभ रविवार दिनांक 5/1/2025 रोजी या ठिकाणी सुरुवात होत आहे। यात्रेच्या निमित्तानं सकाळच्या प्रहारामध्ये देवाचा अभिषेक असेल, हारतुरे असतील, दंडवताचा कार्यक्रम असेल। हा कार्यक्रम या पहिल्या दिवशी होत असतो। त्यानंतर 9 ते 6 मध्ये बैलगाड्यांच्या भव्य शर्यती या ठिकाणी आपण आयोजित केलेल्या आहेत। आणि या शर्यतीच्या निमित्तानं ह्या नवीन आपण दिसतोय हा आम्ही वॉल कंपाऊंडचं काम या ठिकाणी यावर्षी चालू केलेलं आहे। 10 लाख रुपये जवळ खर्च ग्रामस्थांनी केलेला आहे। घाटाचं काम सुद्धा अतिशय सुसज्ज पद्धतीने आहे। त्यात पुन्हा 3 दिवस सलग 3 दिवस बैलगाड्याच्या भव्य शर्यती आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। तरी सर्व कुस्ती पैलवान असतील किंवा जे गाडा शौकीन असतील त्या सर्वांनी या ठिकाणी यात्रेसाठी यावा आणि यात्रेची शोभा वाढवावी अशा प्रकारची त्यांना मी विनंती करतो। तसं जर पाहिलं तर धामारी गावाचं खंडेराय अतिशय जागृत देवस्थान आहे। देवस्थानाबद्दल किंवा महाराष्ट्रामध्ये खंडोबाचे देवस्थान आहेत, ही जागृत देवस्थान आहेत। म्हणजे जेजूरचा खंडोबा असेल, थापलेचा खंडोबा असेल, धामणीचा खंडोबा असेल, पालीचा खंडोबा असेल, तसा धामारीचा खंडोबा सुद्धा हा जागृत देवस्थान आहे। तुम्ही जर कुठल्याही प्रकारची लांबून वापगाव, खेड तालुक्यातलं वापगाव असेल, तुमचं शिक्रापूर असेल, या सर्व लोकांचा हा आमचा खंडोबाचा देव आहे, हा नवसाचा देव आहे। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे वर्षभरात नवस केले जातात ते नवस फेडण्याचं काम या धामारीच्या खंडोबाच्या यात्रेमध्ये केलं जातं। या ठिकाणी जनसेवक तुकाराम डफळे ते या आवर्जून या ठिकाणी भेट द्यायला आलेत। वास्तविक गावचे परंतु पुणे या ठिकाणी राहिला असतात। लोकसभा विधानसभा निवडणूक त्यांनी लढवलेली। थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घ्या की काय काय सांगतात त्या संदर्भात थोडक्यात। मी माझं भाग्य मानतो धामारी गावचा सुपुत्र आहे आणि सुपुत्रबांनी काही माहिती काही सांगितली। आत्तापर्यंत माझ्या जिंदगीमध्ये कधी माहिती कोणाची ऐकली नव्हती। त्यांची माहिती ऐकली मला बरं वाटलं। मी धामारीचा सुपुत्र आहे, त्याच्यामुळं धामारी हे खूपच सुंदर गाव आहे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे। आणि गावातले उपक्रम पण सुंदर आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निलेशराव, आमच्या धामारी गावचा इतिहास ज्यावेळेस ज्या प्रकारे 1879 साली बंडांची धामारी ओळखली जाते, त्या बंडांची धामारीत मी जन्मलो आणि जन्मून आर्मीत गेलो। आर्मीनंतर पुन्हा रिटायर झालो, समाजकार्यात आलो। तर माझं भाग्य मी मानतो त्या यात्रेसाठी मी 100% उपस्थित राहणार आहे। आणि जास्त आमचे माजी सैनिक पण येतील, मी पण उपस्थित राहतो, तुम्ही पण या। थँक्यू, जय हिंद, वंदे मातरम। तर या ठिकाणी हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शहाजीराव डफळे, जनसेवक तुकाराम डफळे या दोन्ही मंडळींनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। या ठिकाणी संपूर्ण कामकाज या ठिकाणी चालू आहे। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो 5 तारखेला धामारी या ठिकाणी सर्व गाडा शौकीन असतील सर्व मंडळींनी या ठिकाणी धामारी यात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवून या सुवर्ण संधीचा सर्व यात्रेकरूंनी लाभ घ्या। धन्यवाद। निलेश जगताप, पुणे जिल्हा। नमस्कार।